अजय सर, इस बार कौन सी मूवी लाए नहीं? ये क्या? शैतान। शैतान। इस फिल्म में शैतान कौन है? आप या आर माधवन सर या फिर लका 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 चंद्रमुखी? हाँ? पर आपका बहुत बड़ा फैन है सर मैं, बहुत बड़ा। और आपका जिगर, आपका स्टाइल और आपके हेयर स्टाइल मुझे बहुत पसंद है। और शैतान कब रिलीज हो रही? 8 मार्च। बेस्ट ऑफ लक सर, बेस्ट ऑफ लक। 8 मार्च को आपकी पिक्चर और 10 मार्च को मेरा बर्थडे। मेरा बर्थडे से याद आया कि इस बार भी मेरी माँ भी मेरी माँ मेरे साथ मेरे बर्थडे पे नहीं होंगी। अब मैं तो एक कहानी सुनाता हूँ। एक माँ थी और उसका एक लड़का था और उसकी एक लवर थी। लड़की ने पूछा कि तुम मुझसे कितना प्यार करते हो? लड़के ने बोला बहुत। तो लड़की बोली कि जा अपने माँ के सीने से कलेजा निकल कर लिया। लड़का प्यार में अंधा, वो भी दौड़ते हुए गया। माँ बेचारी सोई थी। नींद में उसने अपनी माँ की पीठ में, अपनी माँ की छाती पे खंजर मारा और कलेजा लेकर भाग गया। भागते भागते वो गिर गया। तो फिर भी उस कलेजे से मालूम है तुमको क्या आवाज आई? बोले कि बेटा तुझे कहीं चोट तो नहीं लगी? तो ऐसी होती है हर माँ। पर यार मेरी माँ कहाँ है? मेरी माँ कहाँ है? दस मार्च मेरा बर्थडे। क्या इस साल भी मेरी माँ मेरे साथ नहीं होंगी? यार रवि, हम जब
खांडे प्लाट में रहते थे ना, मेरी माँ पहले यार ऐसी नहीं थी, और बहुत लोग उसकी तारीफ भी किया करते थे। पर पता नहीं यार, ये यहाँ आके मेरी माँ को क्या हो गया और ना जाने वो कहाँ खो गई। तब से मैं अपनी माँ को ढूंढ रहा हूं कि मेरी माँ कहाँ खो गई, कहाँ गई। क्योंकि मेरी माँ पहले ऐसी नहीं थी यार। भाऊ प्याल का नाही भाऊ इकडे या, इकडे बसा, तुम्हाला एक कहाणी सांगतो। बसा 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 बसा। भाऊ, एक ना आई होती आणि त्याचे एक बाळ होतं आणि त्याची एक लवर होती। तर ती पोरगी म्हणाली त्याला की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे। पोरग म्हणाला खूप, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो। तर पोरगी मालूम आहे तुम्हाला काय म्हणाले? ती म्हणाले की जा आणि आपल्या आईच्या काळीच काढून आण। हा वेळा गेला आणि त्याची आई तिथे झोपली होती। पोराने घेतला चाकू आणि तिच्या काळीजवर जे वार केले आणि ते काळीज घेऊन तो पळाला। आणि धावता धावता पडला। तरी तुम्हाला माहिती आहे त्या काळीजमधून काय आवाज आला? ती म्हणाली, हे माझ्या बाळा, माझ्या लेकरा, तुला लागलं तर नाही ना रे, तुला कुठं लागलं तर नाही ना रे। हे बघा भाऊ, अशी असते आई, अशी असते आई। पण भाऊ, माझी आई कुठे आहे? माझी आई कुठे गेली? म्हणून मी माझ्या आईला शोधत आहो। जिनके सर पे ममता की दुआएं हैं, किस्मत वाले वो हैं जिनकी माएं हैं। मला माझ्या आईची बोट आठवण येते रे। तुला मालूम आहे भाऊ, आम्ही जेव्हा भांडेप्लाटमध्ये होतो ना, माझी आई अशी नव्हती रे। पण माहित नाही इथं आल्यावरच तिला असं काय झालं की ती आपल्या पोरापासूनच दूर गेली, आपल्या पोरालाच विसरली, आपल्या पोराला शिव्या मारहाण कराले। चल भाऊ, माझ्या आईच्या माझ्यावर किंवा मला मारायचा पूर्ण अधिकार आहे। पण भाऊ, माझे मला विसरले आणि माहित नाही कुठं गेली। तर ती असते नजरे समोर,
माझी आई असते माझ्या समोरच, पण आता माझ्या आईच्या मनात त्याच्या लेकासाठी प्रेम नाही रे भाऊ. तुला सांगतो ना भाऊ, माझं लग्न झालं तरी पण माझ्या मनात माझी आई नाही गेली. माती गोटाच्या, टाइल्स फिटिंगच्या, कोणत्या कोणत्या कामाला नाही गेलो मी. आणि जेव्हा कामाला जायचे ना भाऊ, जेव्हा जेवताना लंच टाइम होते ना, तर मला माझ्या आईची खूप आठवण यायची. आणि एकच गाणं म्हणायचं आणि रडत बसायचे हो. तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला. आणि दुसरं आजही माझं फेवरेट गाणं आहे भाऊ. मी आजही तो गाणं म्हणतो ना किंवा ऐकतो ना, खूप लागतं र. माझे डोळेच नाही तर माझ्या मनी खूप भरून येतं. आजा सीने से तुझको लगा लूं खूप रडे चीर के दिल को आणि खूप आठवण येतं माझ्या आईची. छुपा लूं मैं. पण भाऊ, मी माझ्या आईला परत आणेन. पर भाऊ 10 मार्चला माझ्या घरी यायचं बरं का. का वाढदिवस आहे माझ्यावर. काय गोष्ट करतास हो? तेव्हा नक्की प्यायचं बरं. अरे हा, जेव ना. ठीक आहे ना भाऊ. भाऊ आजा सीने से तुझको लगा लूं मैं चीर के दिल को धड़कन में छुपा लूं मैं. सावन बन बन के मेरी आँखें बरसी हैं तेरे लिए कितना ये पल पल तरसी है. कितना सताती है जाने जाती है. कितना सताती है जाने जाती है. याद तुम्हारी जब जब मुझको आती है आती है. माझ्या बाळा, माझ्या लेकरा, तुला लागलं तर काय नाही? तुला पण लागलं तर काय नाही? ते बघा भाऊ, असे पण भाऊ, माझी आई कुठे